गरम गरम मंचुरियन कोणा अजय मावळ्यांनी ओळखलं काय? तर मित्रांनो, आज होळीचा हा दुसरा दिवस आहे आणि मी आलोय नदीवर. बरेच दिवस बाईक चालवलेलं नाही, म्हटलं जरा राईड करून येऊया. मी आता येईल बुधवळ्याच्या नदीवर. एक नंबर, अतिशय सुंदर निथळ असं पाणी. आजी बाहेर चल, तुझी मावळं नेली या. मावळं नेली या तुझी. ब अजय मावळ्यांनी ओळखलं काय? आजी खुश झाले मावळानी बघून. माझ्याशी हात दुखता पाय भांगा द्यावं लागता गर्दी बघते. गुरुवर जाऊ दे मावळा नेली म्हणून सांगता. खरं सुनील बांगडो जवळ 500 रुपयाचे तरी हातात भरलं. त्याच्या मानात फायदो कर. कसलो मोबाईलचे? मोबाईलचे 30,000 रुपये. बापरे माझ्या. होय तर मोबाईल लय महाग. हो मारल्या खिशातलं पळवल्यान कोणी. खिशातलं पळवल्यान म्हणून ह्यो नवीन मोबाईल घेऊचो. हो तोच म्हणतोय. मेले चोर काय करते काय सांगता येता. गाडी चढताना का उतरते ना? अगे चढताना बस पकडी होतय
आणि मागसून असो कोणीतरी खेचले आणि खिशातून मोबाईल. बोल मुंबईच्या चोरांवर फटके इल्या मेले. एखाद्याच्या घरी घरी बसू मारतात मोबाईल. एखाद्याच्या घरी घरी बसू मारतात मोबाईल. बोटीये बसू दिली आहेत कसे पाय ओढतलच ना. हा ओढतल ना आता ओढू. हा ओढ हय ठेव हय पाय ठेव वर ठेव वर. होतं बसून रे पाय माझे. आवाज नाही तुझ्या हाडा या झाली वाटतं. काय झाली जुनी झाली. आता येत म्हातारी येत दुसरी. का बरं अरे बाबा आता बेटा तरी जागा दे. मी त्याच्या अगोदरच जातले माझा आहे म्हणजे आता मला समजलं. पण स्वर्गाची टिकटी एवढ्या नाही आहेत. नाही जागा खाली गावतात त्यांकाच गावतात वेटिंगला एवढ्यात तुका जाऊ देत नाही. हो अरे बरं बाबा म्हटलं लोकांकडे सांगतो 100 वर्षा जगतील. अरे माझ्या बाबा तुकाच म्हटलं तुम्हीच म्हातारे झालं दुसरं आमका 100 वर्षाच्या का आता का व्हायचं ठरवली 100. हो किती झाले तुका. अरे 80-82 वर्ष जायची. 80-82 मास्का लय डोळ्यावर येत राहतो. बारकी चिरमा फणसामुळे ते आता फणस जाती झडाक नाही. आताच्या त्याच्या पाटल्या घरात माणसाचं 3 फणस धरलेले. मुंबईत 60 रुपये पाव किलो गावतात घरी. पाव किलो 60 रुपये खावा नाही तर का पडतात ढीक पडतात. कोण खायत नाही फणस खाली. यो साण्यासारखं फणस रसा तुम्ही ना त्या शेरडांका पालो घालून बोगा भरलो. एकदाच धरलो तो 5 त्याच्यावर फणस धरलो. आता होळीचे पहिल्यांदा सारखे कोण येत नाही. आता नाही करू कोण जाता येत. आणि आता कोण बाहेरच्या नाही वाडीतले उपरतो हत कोण सगळे गेले मुंबईत. गोमू आणतले कोण आणतले ती पोरा आता ह्याचा इजाचा चेडू होता का छायज्या कातून करायचा. ही पोरा गोमू घेऊन आळूचं वाळू. होय आळूचं वाळू म्हणजे आळूचं वाळू खेळता गुळ खोबरा मागता ऐकलं असा करीत येत ती पोरा. आणि काय पुढे काय म्हणतात असं आता आळूचं वाळू खेळता गुळ खोबरा मागता तशी ती पोरा नाचायची बोलायची. जुनी गाणी मालवणी गाणी. चल आमची झाडा खातात आहे. खाल्यान थोडीशी तरी. मित्रांनो होळीचे 5वे दिवस आपल्याकडे देवांची शिवकळा काढणं त्याचप्रमाणे होळी उजवणं हा संध्याकाळचा कार्यक्रम असतो. तर मित्रांनो वाजलेत रात्रीचे 10:30 आणि मी आलेलो आहे होळीच्या मांडावर. होळीच्या मांडावर जवळपास 5 दिवस आपल्या गावातली मुलं इथे मांडावरच झोपतात. होळीच्या 5 दिवसात आपल्या इथेच हे देवाचे खामकाठ्या वगैरे असतात याच मांडावर.
तर गावातली सगळी जी मुलं आहेत ती झोपायला सुद्धा इथेच येतात आणि मग काय म्हणतात ते मुंबईची आणि गावची अशी मिक्स मंडळी एक 8-10 मुलं सोबत एकत्र आली. मित्रांनो पार्टी तर होणारच ना. तर आज आहे आपल्या या मांडावर मंचुरियनची पार्टी. मुलांनी कोबी वगैरे कापायला घेतले. तर बघूया काय काय चाललंय. चॉपिंग मास्टर आशिष गुरु गुमटू बघा. एका काही पोरगे असला तर सांगा. 2 कोबीचं फडशा पाडलेलं आहे. मरत लव तळी ताकद लाकडा चांगली नसली तर मरत लव. हे काय बाबा जाडूक. नाना शेठ आग दगवताना अजिबात काय काम करीत नाही. मॅच बघता. गाडी स्पीड बघ. माझी नाही बाबा तुझी तापली हो. काय मात्र याच्यासाठी पण कोबीचाच उपयोग केलेला. इको फ्रेंडली. तर मित्रांनो होळीच्या दुसऱ्या दिवसाची ही मौज मजा मी जास्तीत जास्त दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. पण खरी मजा इथे येऊनच येते. असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आपण भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये लवकरच.